नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याच्या निधी वितरणास आज राज्य सरकारने मान्यता दिली. केंद्र आणि राज्याचा मिळून उर्वरित 11,81,66,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि तो वितरणास मंजुरी देखील दिली. सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्यावा, लाईक करा. या योजनेसाठी राज्यस्तरीय मंजुरी समितीने यापूर्वीच 28,22,00,000 रुपयांची वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 14,11,00,000 रुपये अधिक खर्च जो होता तो मंजूर झाला. आता केंद्र सरकारकडनं 8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाले असल्याने 5,64,00,000 रुपयांचा जो काही वाटा होता तो वाटा मिळून एकूण 14 कोटी रुपये 10 लाख एवढं ही तिजोरीमध्ये जमा झाले आहेत. आता या रकमेतील काही हिस्सा कृषी यांत्रिकीकरण अभियानासाठी वळवण्यात आलेले असून उर्वरित रक्कम थेट कोरडवाहू विकासासाठी वापरली जाणार असल्याचं समजते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र सरकारकडनं 5,71,00,000 रुपये आणि राज्य सरकारकडनं 3,80,00,000 रुपये एवढे हे मिळून जवळपास टोटल जर विचार केला आपण तर 9 कोटी रुपयांचा एवढा हा जो काही निधी आहे तो निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जर विचार केला तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्राच्या 77 लाख आणि राज्याचा 51.33 लाख असा एकूण 1,28,00,000 रुपये एवढे हा निधी आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्राच्या 61 लाख आणि राज्याचा 40 लाख मिळून 1 लाख रुपये एवढा हा निधी मंजूर झालेला आहे. आता केंद्राच्या 7,09,00,000 आणि राज्याचा 4,72,00,000 असा एकूण 11,81,00,000 रुपयांचा हिशोब हा पूर्ण करण्यात आलेला आहे. हा निधी जो आहे हा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रकल्पाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची जी कृषी समितीच्या कृषी आराखडा आहे तो आराखडा आयुक्तांकडनं मंजूर देखील करण्यात आलेला आहे. आता या निधीचा जो काही मुख्य उद्देश आहे तो कोरडवाहू भागातील पिकांची उत्पादन क्षमता वाढवणे असा असणार आहे. तसेच उपलब्ध असलेल्या मर्यादित जलस्रोत आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग आणि योग्य वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल यावर या जो काही आराखडा आहे या आराखड्याचा भर देण्यात आलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आवश्यक निविष्ठा आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यात येण्यात आहे. मध्यंतरी ज्या पद्धतीने हा जो काही निधी आहे जसं की आपलं सौर कृषी पंप योजना असो, वीज बिल माफ असो किंवा अजून जे काही AI तंत्रज्ञान असो त्या AI तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठीच हा निधी वापरण्यात येणार आहे आणि तो लवकरात लवकर ट्रान्सफर किंवा त्याचं जे काही रूपांतर आहे कामाच्या पद्धतीमध्ये होणार देखील आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.